संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा. भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस. संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04. आला पावसाळा, विद्युत उपकरणे काळजीपूर्वक हाताळा. शाखा अभियंता आबासाहेब वावरे, बुर्ली, आमनापूर, विठ्ठलवाडी येथे मार्गदर्शन. महाराष्ट्रात विजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यासाठी महावितरणने आपल्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताहाचा 1 ते 6 जून प्रारंभ रविवार दिनांक 1 जून रोजी करण्यात आला. या निमित्ताने महावितरण शाखा कार्यालय बुर्ली अंतर्गत येणाऱ्या बुर्ली, आमनापूर, विठ्ठलवाडी या गावामध्ये ठिकठिकाणी ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहीम घेऊन विद्युत सुरक्षाविषयी माहिती देण्यात आली. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्युत उपकरणे हाताळताना काळजी घेणं काळाची गरज आहे. विद्युत उपकरणामध्ये काही तांत्रिक बिघाड असल्यास ताबडतोब विद्युत वितरण कंपनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्या बुर्ली शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलं. बुर्ली शाखा कार्यालय 7वे अंतर्गत सर्व गावांमध्ये विद्युत अपघात व त्याबद्दल सुरक्षेबाबत जनजागृती अभियान, विद्यार्थी व ग्रामस्थ, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शाखा अधिकारी आबासाहेब वावरे बोलत होते. विद्यार्थी व ग्रामस्थ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शाखा अधिकारी सतीश वाळके बोलत होते. यावेळी ठिकठिकाणी विद्युत सुरक्षेबाबत भित्तीपत्रके वाटप करण्यात आली. बुर्ली, आमनापूर, विठ्ठलवाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेविका, ग्रामसेवकांना भेट देऊन तसेच विविध ठिकाणी शेतकऱ्यांना भेट देऊन विद्युत अपघात व घ्यावयाची काळजीबाबत माहिती देण्यात आली. विद्युत सुरक्षेविषयी माहिती व मार्गदर्शक सूचना देण्यासाठी शाखा अभियंता आबासाहेब वावरे, प्रधान तंत्रज्ञ रमेश गायकवाड, वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश धोत्रे व सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत कार्यालय बुर्ली, आमनापूर व विठ्ठलवाडी यांच्याकडून सुरक्षा मोहीम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य भेटले, असे आबासाहेब वावरे यांनी सांगितलं व सर्व ग्रामपंचायत कार्यालयाचे आभार